नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। बांधकाम कामगारांना आता मोफत अत्यावश्यक वस्तू पेटी दिली जाणार आहे। या पेटीमध्ये 10 वस्तू मिळणार आहेत। तर मित्रांनो, या वस्तूंसाठी आता अटी शर्तींमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। तर मग कोणकोणत्या 10 वस्तू मिळणार आहे, कोणकोणत्या अटी शर्ती या ठिकाणी बदलण्यात आलेल्या आहे, त्या संदर्भातला महत्त्वाचा GR शासनाने या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मग कोणकोणते बदल झालेले आहेत त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी हा GR बघू शकता। या GR मध्ये सविस्तरपणे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिक्रम विभाग दिनांक 18 जून 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण GR आहे। मित्रांनो, या ठिकाणी संदर्भ तसेच या योजनेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे। तर मग आपण आता या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे बघूया। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामधील नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट पुरविणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। मग या योजनेच्या अटी शर्ती कोणत्या आहेत तर त्या खालीलप्रमाणे आहेत। पहिली अट आहे, मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र या सर्व ठिकाणी यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात यावे। मंडळाअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तूसंचमध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे। पत्र्याची पेटी, प्लॅस्टिकची चटई, धान्य साठवण कोठी 25 किलो धान्य त्यामध्ये बसू शकते। धान्य साठवण कोठी 22 किलो धान्य त्या ठिकाणी बसेल अशी दुसरी कोठी। बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठीचा डबा 1 किलोचा। नंतर चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा। नंतर आहे वॉटर प्युरिफायर 18 लिटरचे तुम्हाला RO मिळणार आहे। वॉटर प्युरिफायर मिळणार आहे, पाणी शुद्ध करण्याची मशीन या ठिकाणी बांधकाम कामगारांना दिले जाणार आहे। तर अशा प्रकारच्या या 10 वस्तू या ठिकाणी दिल्या जाणार आहे। मंडळाअंतर्गत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याबाबत ई-निविदा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। त्याकरिता ई-निविदा प्रक्रियेअंती नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा। तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरिता उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1/12/2016 रोजीचा शासन निर्णय व त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांमधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे। नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित अत्यावश्यक संच मधील वस्तूंचे दर, पुरवठा, वाहतूक, वितरण व सर्व करांसह निश्चित करण्यात यावे। अत्यावश्यक संच च्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संचमधील वस्तूंच्या दर्जाची शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र सादर झाल्यानंतर अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कार्यवाही करावी। प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदीत बांधकाम कामगारांच्या यादीनुसारच विहित मुदतीत अत्यावश्यक संचचा पुरवठा पात्र लाभार्थ्यांना करण्यात यावा। पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच प्राप्त झाल्याचे प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी खात्री करावी व पुरवठा केल्याची पोचपावती प्रभारी अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त यांना देण्यात यावी। मग नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक संच पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीतून भागवण्यात यावा। सदर योजनेकरिता परिणामकारक अंमलबजावणी व देखरेखीचे काम सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी पाहावे। पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांनी निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करा। उक्त कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याबाबतचे सर्वस्वी अधिकार शासनास राहतील। मित्रांनो, अशा प्रकारे 10 वस्तूंचा इनिशियल संच म्हणजे आवश्यक संच पेटी या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे। वरील प्रमाणे त्याच्या अटी शर्ती आहेत।
त्याप्रमाणे या पेट्या तुम्हाला देण्यात येणार आहे, या वस्तू तुम्हाला देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, सदरचा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR आपण बघू शकता। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।